हित कुणाला नकोय? हित सगळ्यालाच पाहिजे आणि हितासाठीच तर सगळं. आणि हित कुणाला आवडतं का? नाही. महाराज म्हणतात मत लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. अरे सगळ्याला काय पाहिजे? तर हित म्हणजे हिताची परिभाषा म्हणजे काय? हिताची परिभाषा करावे देवाचे भजन करोनिया मना शुद्ध भावे करोनिया मना शुद्ध भावे चिंतन करावं लागतं बाबा. भजन नाही, चिंतन करावं लागतं. चिंतन चिंतनाच ना भजन आहे. त्याचं काय असतं? जागरण झालं म्हणजे भजन झालं. चिंतने चिंतन तद्रूपता होय अंग हरिरूप हित ते करावे. आपल्याला फक्त हितावर बोल. हिताची परिभाषा म्हणजे काय? हित कशाला म्हणतात हे पाहायचंय. आणि हित सर्वांना आवडतं बाबा. हित ही आवडण्याची असणारी सर्वांच्या गोष्ट आहे. होय, खरं सांगा, हित तुम्हाला नखय का? अरे काय सांगावं, सकाळी उठला तर रात्रभर माग बघत नाही. कशासाठी? हो गणेश महाराज, गाडी तुम्ही कशासाठी पाहता? अरे आमचं सुद्धा धोतर असणाऱ्या कधी कधी जागेवर राहत नाही. इतकं पळवतो आम्ही. कशासाठी? हितासाठी. अरे मज लागी दुःख व्हावी. अरे कुणाला दुःख हवंय का? नाही. सगळ्याला हित व्हावं असं वाटतं बाबा. पण त्यांच्या डोक्यातली खटकी एकच जात नाही. अरे ज्यासाठी आपण प्रयत्न करतो, तळमळ करतो, पण त्यातला आपला जो असणारा मोकार फुगार आहे ना, हे बाजूला ठेवतो का? सर्वांना एक घाट्या रोग झालेला. घाट्या काय? आमचे वैद्यभाऊ म्हणायचे प्रत्येक माणसाला एक असणारा घाट्या रोग झालेला. घाट्या ते घाट्यातच येते. तर घाट्या रोग झाल्यावर घाट्यातच येणार ना. होय, घाट्या रोग माहित आहे तुम्हाला? घाट्या 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 तुम्ही म्हणतात ते शिमग्याच्या. काय शिमग्याच्या नाही बाबा, पाडव्याच्या. बघा, आणि शिमग्यातल्याच पाडव्यामध्ये जात्यात ना. खरं सांगा, पाडवा अगोदर का शिमगा अगोदर? तुम्ही सांगत जा मला, म्हणजे मग मी तुम्हाला बोलत जाईल. कसं कीर्तन 50-50 करायचं. कसं असतंय, वाटून वाटून खात जावं माणसं. नाही, बिनधास्त बोला. मला बोलणारे माणसं लय आवडते. गच बसे आपल्या जमतच नाही ना. महाराज म्हणतात घाट्या रोग. ते काय आपल्या पिरीत नाहीत का त्याला? घाट्या घाटे काय म्हणतात? टाळा टाळा टाळा. तुका